गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही बनवणार आहोत गुलाबजामुन आणि ढोकला। दीदी बनवणार आहे गुलाबजामुन आणि ढोकला, आम्ही खाणार आहोत। गिटचे गुलाबजामुन आणि त्यासाठी घेतलाय फर्स्ट ते पीठ मळणार आहे। मिल्क जेवढा पाहिजे तेवढा टाकायचा, म्हणजे दूध आणि गुलाबजामुनचं एक पॅकेट। पीठ आम्ही काढून घेतोय। पिंकी दीदी बनवणार आहे गुलाबजामुन। मध्ये ना ऑलरेडी काजू बदाम असतात छोटी छोटी, हे बघा छोटी छोटी टायनी टायनी। मला घेतलंय एका साईडला पीठ मळून घेतून, बघा कसं छान मळलंय पिंकी दीदीने। झालं ना तर पीठ मळून झालं। जोरात बोल। गुलाबजामुन पिंकी दीदी साखर घेते, वाटी दाखव। एक वाटी टाकली आणि अजून थोडासा टाकायचे, तुमच्या अंदाजे तुम्ही टाका। हा तुमच्या अंदाजे, आम्हाला गोड नाही आवडत। बस बस बे, एवढ्या मी साखर घेतली, त्याच्यात काय बोलतो पाक बनवतो, शुगर सिरप। पाणी ऍड करतो, जेवढा पाहिजे तेवढा घ्या। आम्ही पाक बनवत ठेवला, एक तारी पाक झाला पाहिजे, मग आपण भेटू नंतर। आता गुलाबजाम बनवायला घेतले गोल गोल, छोटे छोटे बनवते, छोटे छोटे मग गुलाबजाम बनवायला घेतले। यामध्ये बघा ऑलरेडी ड्रायफ्रुट्स वगैरे। एका साईडला फ्राय करायला घेते, कढईमध्ये तूप टाकते। पाक ठेवलाय आणि एका साईडला तूप, आणि इथं गुलाबजामुन बनवून पण झालेलं आहे पिंकी दीदीचे। हे बघा किती छान झाले, गोल गोल गोल। हा एक पॅकेटच आहे पूर्ण। पिंकी दीदीकडून अजून रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण तिला अजून बनवायला सांगू भरपूर साऱ्या। उकळलेलं आहे गुलाबजामुन, आम्ही तळायला टाकतोय। लो फ्लेम ठेवलाय। तू पण बोल ग, मीच किती बडबडू। टाकलेत ना गुलाबजामुन, सर्व अशा एक एक करून टाकून घ्यायचे। स्लो म्हणजे स्लो मध्ये शिजवा, तेव्हा पूर्ण शिजतील आतमधून, एकदम आतमधून कच्चे राहतात। हाय फ्लेम वर शिजवलं तर मस्त टुमटुम फुगतात। चांगलं घ्या, गुलाबजामुन असे तडकाचे नाही, चांगला मळून घेतल्यावर तडकत नाही। हे बघा असे कसे मस्त होतात। आमची कढई एकदम छोटी आहे, येऊशी एवढीच आहे। तर पाक पण आपलं होत चाललंय। हा गुलाबजाम होत चालले, गुलाबजाम शिजत आलेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान झाले, छान असे झालेले गुलाबजामुन। इथं ठेवले सध्या सर्व गुलाबजामुन आम्ही तळून घेतो। पाव आणि देवा मला पाव, कच्चे म्हणजे फक्त तळलेले, आमच्या घरात 2 भाकऱ्या तळलेले फक्त बकऱ्यांना फक्त फोन आणि खावायला काहीच नाही त्या ना। आपण कुकिंग चॅलेंज देऊ दोघीला। काय बनवशाल, काय बनवशाल? चिकन, दोघीला सेम रेसिपी देऊ, व्हेज पुलाव। गाईज तुम्ही कमेंट करून सांगा दोघींना काय बनवायला सांगू। छान आहे, काहीतरी रेसिपी कमेंट करून सांगा, मग आपण यांना बनवायला सांगू। या ब्लॉगला जो कमेंट करील ना ती रेसिपी आपण यांना बनवायला सांगू, दोघींना सेम। आता मस्त फ्राय करून झालेलं आहे। खूप भूक लागली होती तर आम्ही प्लॅन केला गुलाबजामुन बनवायचा। तर एके साईडला तर गुलाबजामुन करून घेतले, झाले पण। आता छान असे गुलाबजामुन झाले, मला दाखवतोय पाक आपला झालेला आहे। गुलाबजामुन टाकून ऍड करू, सर्व गुलाबजामुन टाकून घेऊ सिरप मध्ये। पाक आम्ही थंड करून घेतला पूर्ण, पाक सर्व एकदम छान कसे दिसतात गुलाबजाम, किती छान झाले, फुगलेत मस्त। इन्स्टंट रेसिपी आहेत या, तुम्ही नक्की करून बघा। हा पीठ आहे त्याचं पॅकेट, म्हणजे काढलेलं आहे बॉक्स मधून।
30 ml असं वॉटर तुम्ही ऍड करा यामध्ये. छान असं एकदम मिक्स करून घ्या. ह्यामध्ये इन्स्टंट काहीच नसतं टाकायचं, फक्त पाणी, तेल 1 ते 2 चम्मच आणि पीठ. आणि एका साईडला मी पाणी ठेवलंय गरम व्हायला स्टीमरमध्ये. आता बरोबर झालंय. एकदम नीट फक्त मिक्स करून घ्या प्रॉपर. ते बिलकुल झाले नाही पाहिजे, असं प्रॉपर मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आहे ना तेल ऍड करा. थोडासा जास्त नाही, थोडंसंच तेल ऍड करा बस. नाहीतर त्याला प्रॉपर मिक्स करून घ्या. अंडा घ्या, जरा थोडंसं तेल आणि ग्रीस करा. तेल लावा नीट. पाण्याला उकल आलाय चांगला. त्यामध्ये एक ती ठेवली म्हणजे खाली टीनमध्ये हे करा, टाका. टाकून घ्या, पॅक करा आता. नंतर मग ह्यामध्ये ठेवा. आता टीन तो स्टीमला ठेवा आणि गॅस फास्ट ठेवून झाकण द्या. 15 मिनिटात रेडी होईल. तर आम्ही बसतो. टाकलाय थोडासा 1 स्पून. तेल गरम झालं का राई ऍड करून केली. तेल गरम झालं का तडतडली का मग मिरची, कढीपत्ता ऍड करायचा. करायची 1 स्पून. थोडंसं मीठ चिंचीवर. मीठ थोडं दिसतं बस. चांगलं शिजवून घ्यायचं. आपण शिजलाय चांगला बघू शकता. इथं सुरी कोचकलेली चेक करायसाठी ही बघा काय लागला नाही. ते थोडा थंड होऊन दे, मग काढून दाखवते. छान ढोकळा झालेला आहे. आणि यात तडका बनवून दे. तुम्ही तर काय बनवू नका आणि खा. चाटचं दूध आहे. या बघ या दोघींना काही येत नाही. जा बनव. थंड झालं का आपण त्याला असं उलटा करू. आता ढोकल्याला उलटा करते बघू येते का. असं दाब पहिले वर्षी. खूप छान असं झालंय. आणि या बघा आयत्या कोयता मरताना तडका टाकूया आपण. नाही नाही पहिल्याच वर्षी टाकलं तरी चालतं. थोडंसं ठेव पण कापले डबल टाकू. मेरे पास किस चीज की कमी नहीं. पैसों की तो कमी है. बर्थडे टू यू. कट करून घेऊ. काहीच नक्की कमेंट करून सांगा. हा मी बनवलाय तर बांडे या सांगा. काय चुकर वाट लावली. 10 लोकात गरण एक नाही. जाकही नाही. चारच दिसतात. चावरी सौ कोणती मिठा कसं विसरलेलो. बघा कसं खावायला रोशन्याली बघायला काटन का काय झालंय. कसं झालंय र. मस्त. कसं झालंय. मस्त छान झालंय. बनवला. जर तुम्हाला अजून रेसिपी हवं असतील तर नक्की कमेंट करून सांगा. संडेला बनवत जाऊ. संडेला तिला सुट्टी असतं आणि हिला रोज सोबत चहा गरम गरम. बघा या पियाला तुम्ही. कसं ही बघा बकरी. मला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.